की लोकांचा नेता हा लोकांमधून लोकांनी निवडून दिलेला असतो व सर्वसामान्यांसाठी सर्व शासकीय पदे व कार्यालय खुले व मुक्त असतात। याला म्हणायचं प्रजासत्ताक। ठीक आहे। तर त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन हा आपण 26 जानेवारीला साजरा करतो, कारण 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान हे स्वीकारले गेले। परंतु संविधान तर अगोदरच तयार झालं। तुम्ही पण संविधानाच्या प्रास्ताविकेत वाचलेलं आहे। आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत करून आम्ही स्वतःप्रत अर्पण करत आहोत। म्हणून मग 26 जानेवारी पर्यंत का थांबण्यात आलं? 26 जानेवारीलाच का करायचं? तर त्याचं कारण असं होतं की हे सांगण्याअगोदर मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो की काय झालं। 27 एप्रिल 1645 रोजी वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली होती आणि त्या दिवशीपासून खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या निर्मितीला सुरुवात झाली। मग त्या दिवसाला एक ऐतिहासिक महत्व आहे। सेम तशीच एक घटना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात घडली। 31 डिसेंबर 1929 रोजी नेहरूजींनी आणि सुभाषचंद्र बोस यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली, लाहोरच्या अधिवेशनात, की येत्या 26 नोव्हेंबर पर्यंत आम्ही भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देऊ। आणि त्या दिवसाचं प्रतीक म्हणून म्हणजे येत्या 26 जानेवारी 1630 पर्यंत आम्ही भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देऊ अशी घोषणा केली होती। आणि त्या दिवसाचं प्रतीक म्हणून 26 नोव्हेंबरला आपलं संविधान रेडी होऊन सुद्धा 26 जानेवारीपर्यंत वाट पाहिली गेली आणि 26 जानेवारी पासून आपलं भारतीय संविधान जे आहे ते अंमलात आणण्यात आलं आणि आपला भारत देश प्रजासत्ताक म्हणून 26 जानेवारीला घोषित करण्यात आला। म्हणून आजही तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत। ठीक आहे। मला पुढे बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।